नमस्कार। मंदिरात गेला दर्शनासाठी, दर्शन घेऊन येताना दानपेटीत पडला त्याचा महागडा आयफोन। मंदिर ट्रस्टला विनंती करून आयफोन परत मागितला, पण त्याचा काहीच उपयोग नाही झाला। मंदिर ट्रस्टने दानपेटीत पडलेली वस्तू ती देवाचीच होते असा दावा केला आहे, परंतु सिम कार्ड आणि डेटा परत देऊ असं मंदिर ट्रस्टने म्हटलं आहे। सविस्तर बातमी पुढे पाहण्याआधी चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर आपला RJ मराठी न्यूज चॅनल जरूर सबस्क्राइब करून घ्या। 18 ऑक्टोबर रोजी दिनेश आपल्या कुटुंबासह कंदस्वामी मंदिरात दर्शनासाठी आले होते। दर्शन घेऊन येत असताना दानपेटीत पैसे टाकायला गेलेल्या दिनेशच्या खिशातून अचानकपणे लाखो रुपयांचा आयफोन त्या दानपेटीत पडला। दानपेटी मोठी असल्या कारणाने त्यांचा आयफोन परत काढता आला नाही। त्यानंतर घाबरलेल्या दिनेश यांनी मंदिर प्रशासनाच्या अधिकाऱ्यांच्याकडे ही गोष्ट सांगितली, तेव्हा मंदिर अधिकाऱ्यांनी दानपेटीत पडलेले पैसे किंवा दुसरी कोणतीही वस्तू ही मंदिराचीच संपत्ती होते, त्यामुळे ती परत देता येऊ शकत नाही। ही दानपेटी परंपरेनुसार 2 महिन्यातून केवळ एक वेळच ही दानपेटी उघडली जाते। मात्र ज्यावेळी ही दानपेटी उघडली जाईल तेव्हा दिनेश यांना फक्त सिम कार्ड आणि त्यातील डाटा एवढंच फक्त तुम्हाला दिलं जाईल, असं स्पष्ट मंदिर अधिकाऱ्यांनी दिनेश यांना सांगितलं।